साहेबांना विनंती करतो या मंचाला आपण संबोधित व्हावं. भारत मातेला विनम्र अभिवादन करतो. पूज्य छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्या जिल्ह्यात आहे ते पांडुरंगाच्या भक्तिभाव अशा जिल्ह्यामध्ये आम्ही उपस्थित आहात. खरं तर महादेवरावजींनी जी काही इथं आयोजन केलं आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय निश्चितच बच्चू कडूचा त्यांना सलाम आहे, मानाचा मुलगा आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मोहितेदादा पाटील, बाबासाहेब देशमुख. तर मी जेव्हा सभागृहामध्ये होतो तेव्हा गणपतरावचं अजूनही ते डोळ्यासमोरचं चित्र माझ्या डोळ्यासमोरून ते जात नाही. एकटेच याचे आणि हातात एक काळी बॅग राहायची आणि मला वाटतं पहिल्या रांगेचे ते हत्यार होते, ते अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. एवढा निष्ठावान, एवढा प्रामाणिक माणूस मी माझ्या आयुष्यात अजूनपर्यंत कोणी पाहिला. त्या बाबासाहेबांना सुद्धा मी नमन करतो. हा जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे आणि अवघा महाराष्ट्र, अख्खा देश आशीर्वाद घेऊन इथं अख्ख्या देशात जातं. एवढे तुम्ही पुण्यवान, एवढे भाग्यवान. आणि मग अशा या जिल्ह्यामध्ये मित्र मी इथून फडणवीस साहेबांना आवाहन करतोय, तुम्ही मागच्या वेळेस जर म्हटलं होतं का कर्जमुक्तीच्या वेळेस अजून थोडा अभ्यास बाकी आहे. मला वाटतं आपण सगळे म्हणून 4-4 पुस्तकं सगळे त्यांना पाठवून देऊ. राहिलेल्या पुस्तकातला अभ्यास कमी झाला असं तर देवाभाऊ 2-3 पुस्तक अधिक घेऊन जा, थोडा अधिक अभ्यास करा. पण योग्य वेळ कधी येते ते तर सांगा. आता कोणत्या बामणाला विचारलं पाहिजे ते तरी सांगा. आम्ही आणतोय, युपीतला घेऊन येतोय. म्हणजे कर्जमाफीचा कोरा कोरा म्हणणारा माणूस आज शब्द बोलायला तयार नाही आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे. लक्षात घ्या का आज जी अवस्था आमच्यावर येऊन पडली, मोहिते दादांना सांगितलं का फक्त नाश्त्याची अवस्था आहे. आता यावेळेला तुम्हीच नाश्ता घेऊन जा, म्हणजे त्याचा नाश्ता तरी बनवून जाईल. हे सगळे गोड बोले लोक आहे ना, या सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळं केलं. मी तर सरकारला दोषी देणार नाही. आमच्यात दोष आहे म्हणून सरकार दोषी आहे. तुम्ही ज्या दिवशी एकत्र व्हाल त्या दिवशी सरकार आम्ही पाहतो एका दिवशी वट्टीवर आल्याशिवाय राहणार नाही. 1400 रुपये भावानं जर आमचं जर मका विकायची वेळ येत असेल, तुम्ही आम्ही शांत जर बसत असणार तर पहिलं आम्ही तपासून घेतलं पाहिजे. आमचं रक्त लाल झालं का आधी कोणत्या रंगाचं झालं, आमची आम्हाला लाज वाटायला पाहिजे. 1400 रुपयात जर मका विकायची वेळ आमच्यावर येत असेल, 2400 रुपये भाव आहे मक्याचा आणि 3000 रुपये भावाची शिफारस केली राज्य सरकारनं. 15% नफा जर मक्याला लागत असेल, मी ज्वारीचा सांगू शकतोय, तुमचं बाजरीचा सांगू शकतोय आणि सोयाबीनचा पण सांगू शकतोय. पण एवढं सांगणार नाही कारण एवढा वेळ आम्हाला नाही आहे. 15% नफ्यानं आमच्या मक्याला 3000 रुपये भाव भेटायला पाहिजे, तेव्हा 15% नफा भेटतं. राज्य सरकारनं शिफारस केली मक्याच्या भावाची 3000 रुपयाची आणि केंद्रानं जाहीर केली मोदी साहेबांच्या सरकारनं 2400 रुपये, म्हणजे पुन्हा 600 रुपये कमी दिले. हमी भाव जो जाहीर केला त्याच्यातही 600 कमी आहे, 15% नफा नाही आहे. 600 कमी दिला म्हणजे तुम्हाला मका 15% नफ्यानं विकायची ताकद नाही राहिली, तुम्हाला 10% घाट्यानं मका विकावं लागतं हमी भावामध्ये. जो हमी भाव जाहीर केला तोही कमी आहे आणि कमी असणारा हमी भावाचे केंद्र अजूनही सुरू नाही. हे सगळी नामुष्की आमच्यावर काय येतं? आमच्या आम्ही जे मागतोय ते साधा हमी भाव आहे मला भेटत कसं? तर आमच्या सारखे मूर्ख कोणी नाही आहे, कोणी मूर्ख नाही आहे. आणि तुम्ही पंजाबच्या धर्तीवर जाऊन पहा, त्या पंजाबच्या धर्तीवर 90% माल शेतीमाल जो काही पिकत असेल पंजाबच्या धर्तीवर
तो 90% माल हमी भावात विकायला लावतो, तो पंजाबचा शेतकरी भगतसिंगासारखा लढतो, आणि तुम्ही शिवाजी महाराजचा महाराष्ट्र असून स्वस्त का बसल्या? इथं खरेदी केंद्र बंद अजून का सुरू झाले नाही? का आम्ही प्रश्न विचारत नाही? का आम्ही रस्त्यावर येत नाही? हे जर पंजाब मध्ये झालं असतं ना भाऊ, तर एवढे लोक तहसील मध्ये जाऊन जरी बसले असते ना तरी तालावर आले असते. पण कोणाला फुरसतच नाही. भेटू द्या आधी. काय 1000 रुपयाने भाव केले तर तुम्ही काय करणार आहे? समजून घ्या, मका तुमचा 1000 रुपये भावाने विकावा लागला, तुम्ही काय करू शकताय? काय आहे कोणाची तयारी? काही बाहेर निघायची तयारी आहे का? महाराष्ट्रभर फिरत असताना हा प्रश्न नेहमी विचारतोय, का एवढे भाव खाली जाऊन सुद्धा कोणी भांडारे तयार का होतं? बाहेर येत नाही का? लढत नाही तो का? एवढी नामर्दांगी आली का आमची? आम्ही लढणं सोडलं आहे का? जातीपाती धर्माशिवाय आम्हाला काही समजत नाही का? अरे ज्या जातीचं तुम्ही बोलताय तो आमचा शेतकरी सगळ्याच जातीचा आहे, विसरू नका. तो धनगरात आहे, तो तेल्यात आहे, माळ्यात आहे, पाटलात आहे, मराठ्यात आहे. आम्ही पाहिजे दलितामध्ये आहे, मुसलमानामध्ये आहे, हिंदूमध्ये आहे. प्रश्न जातीचे जेवढे महत्वाचे आहे त्याच्यापेक्षा महत्वाचे शेतकऱ्याचे प्रश्न आहे. आणि बच्चू कडूचा दावा आहे, जर आम्हाला शेतीमालाचे भाव जर चांगले भेटले तर आरक्षण नाही, आम्ही तुम्हाला नोकरी देऊ, एवढी ताकद आमच्या मनगडात आहे. हे विसरता कामा नये. आम्ही हे लढे लढताना मागं पुढे पाहण्याची गरज नाही. 350 गुन्हे दाखल आमच्यावर. हे जर भाऊ पंजाब मध्ये झालं असतं ना तर 1,00,000 शेतकरी त्या कलेक्टर ऑफिसवर जाऊन पडला असता. भाव केंद्र का सुरू झाले नाही? आम्ही बसलोय गोट्याकडे गावात. आम्हाला काही लढाचं ठरलंच नाही. तुम्ही लढा, आम्ही पाहतोय. ही मानसिकता राहिली तर तुमचं आमचं भलं नाही. शेतीच्या प्रश्नाशिवाय हा देश सुखी होऊ शकत नाही. आणि तुम्हाला मुद्दामून गरीब ठेवायचा आहे. दादानं म्हटलं होतं 85,000 कोटीचा शक्तीपीठ सुरू करायला तयार आहे, पण 1500 कोटीनं अजून आमचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतं. म्हणजे उत्पादन वाढू शकतं. आमचं उत्पादन वाढू शकतं. उत्पादन वाढवायचंच नाही हो. म्हणजे तुम्ही हे भ्रमात राहू नका का सरकारने तुम्हाला उत्पादन वाढू द्यायचं नाही. कुठे ठेवणार आहे? ही दादागिरी यांच्यात आहे का? एवढी ताकद आहे का मोदीजी मध्ये? 56 इंच वाला छाती वाला मोदी जी, जिन्होंने अभी कपास का आयात करके रखा है, 11% आजकाल कमी करून टाकलं. आणि स्वदेशीचं दुकान उघडणारे मोदीजी विदेशातला कापूस आणतंय. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला साल्यांनो. एका स्वदेशीचं आम्ही पाहिजे दुकान उघडायचं आणि विदेशातला कापूस धड धड आमच्या छाताळ्यावर आणून टाकायचा, आमचे कापसाचे भाव पाळायचे. त्याला माहित आहे का इथली जनता मूर्ख आहे ना? याला बटेंगे आणि कटेंगे एक आहे तो सैफ आहे. याच्यातच आम्ही व्यवस्थित आम्हाला गुणावून ठेवला आहे. आम्हाला संताप का येत नाही याचं वाईट वाटतंय. राग का येत नाही आम्हाला? आम्ही का रस्त्यावर येत नाही? अरे 3 दिवस जर बायकोनं स्वयंपाक केला नाही तर तिला बाहेर काढण्याचा विचार करतोय. 75 वर्ष झाले लुटते आम्हाला साले, तरी रस्त्यावर येत नाही. हा मूर्खपणा आमचा, ही नामर्दांगी आमची. याच्यातून आम्हाला बाहेर निघावं लागलं. लढाई लढावं लागल. शेतकरी म्हणून जगावं लागल. शेतकरी म्हणून लढावं लागेल. सुनीत घाला तुमच्या पार्टी, आम्हाला काही त्याचं लेनदेन नाही आहे. हम पार्टी के गुलाम नहीं रहेंगे. पार्टीचे गुलाम राहायची मानसिकता आमची नाही आहे आणि ते राहायला नाही पाहिजे. निष्ठा कोणत्या नेत्यावर ठेवू नका. निष्ठा ठेवायची असेल ना आपापल्या मायबापावर ठेवा. नेते आमच्यासाठी महत्वाचे नाही आहे. पहिले आपल्या बापावर निष्ठा ठेवणं सुरू करा. त्यांनी सगळ्यांनी लुबाडलं तुम्हाला. सगळ्या इथे चौफेर पैसा नाही म्हणताय. आज आम्ही पाहतोय, मी आमदार आहे, मला 70,000 रुपये पगार आहे महिना. 70,000 रुपये. आम्ही तरी कम से कम महाराष्ट्र तरी फिरतोय. काही आमदार तर घरीच बसून आहे. 70,000 रुपये महिना. त्या प्राध्यापकाला 1.5 लाख 1.25 लाख रुपये पेन्शन. 2 प्राध्यापक आले माझ्याकडे, नवरा बायको, दोघांना 1.25 लाख भेटतंय.
रिटायर झाल्यावर सव्वा लाख देते गव्हर्नमेंट, आणि त्याच्या दोनही पोरं नोकरीवर, त्याच्या सुनाही नोकरीवर, एका घरात 10 लाख चालले आणि आम्हाला वर्षाचे 1 लाख भेटत नाही. पण हा जो विषमता वाढत चालली, सवाल धर्मावर जातीभेद का नहीं है, सवाल है अर्थभेद का, और ये लड़ाई है अर्थभेद की. पैसा आता कहां से और जाता कहां है वो देखना है हमको. ज्या दिवशी तुम्ही सांगतोय इतिहासापेक्षा अर्थशास्त्राकडे लढांना, अर्थशास्त्राचा विचार करांना, त्यावेळी सरकार तालावर आल्याशिवाय राहणार नाही. पैसा येते कुठून जाते कुठं ते फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही बसले गावातल्या गावात गटाबाजीत राजकारण करायला, याचा झेंडा घेऊ का त्याचा झेंडा घेऊ. आम्ही शेतकऱ्याचा झेंडा घेणं पहिले, मग बाकीचं जाऊ दे, बाकीचा झेंडा. ही मानसिकता बदलावं लागत. महादेवरावजी जानकर साहेब जर या सगळ्या गोष्टीचा विचार करून या शेतकऱ्याच्या लढ्यामध्ये जर महाराष्ट्रभर फिरत असेल आणि आम्ही गावात जरी चर्चा करत नसेल तर त्यांच्या फिरण्याला महत्व येत नाही. ही पैशाची लढाई अतिशय जिगरीनं आणि हुशारीनं लढावं लागणार आहे. एका क्विंटल मागं मक्या मागं जर तुमचे 1500 रुपये कमी झाले आणि 15 क्विंटल जर मका एका एकरात आला तर 15,000 रुपये तुम्हाला कमी भेटले, लक्षात घ्या. हे हमी भावानं बोलतोय. तसं जर पाहिलं तर 3,000 म्हणजे 2,000 कमी आहे. एका क्विंटल मागं 2,000 म्हणजे 30,000 तुम्हाला कमी भेटले. एका गावात जर 1,000 एकर जमीन मक्याची पेरली तर तुम्ही आम्ही पाहतोय 10 कोटीचं नुकसान एका गावचं आहे. आणि 50-60 लाखाचा रस्ता केला तर सरकार आम्ही पाहतोय, आम्ही सरकारचा सत्कार करायला तयार राहतोय. गणित इथंच चुकलंय आमचं. लुटलं जास्त आणि दिलं कमी. अजूनही शेतकरी का गरीब आहे याचं कारण अर्थकारण असं आहे का मी सगळं पाहिलं 64,000 कोटी रुपये एकट्या मुंबईला दिले बजेटमधून. 64,000 करोड. त्या मुंबईचं स्वतःचं बजेट आम्ही पाहिलंय तर तेच मला वाटतं 1 लाख कोटीचं आहे. ज्या मुंबईत पहिलेच पैसा आहे, जी देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईला महाराष्ट्राच्या बजेटमधून 24,000 कोटी जातं आणि पुऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला फक्त 25,000 कोटी भेटते. छत्रपतींना आम्ही जास्त, संख्येने आम्ही जास्त, पण पैसे कमी भेटते आम्हाला, जास्त कमी. सगळ्यात कमी पैसे आम्हाला भेटत आहे. शेतकऱ्याची संख्या जास्त, मेहनत जास्त, आवाज जास्त, मतदान जास्त, आणि आमचा व्यवसाय गुन्हागाराचा आहे. 1 दाणे टाकले तर 1000 दाणे तयार होतंय. नफ्यात तर आम्ही राहिले पाहिजे होते, पण कंपनीवाला नफ्यात राहत आहे. हे सगळं जुगाड येतं कसं, हे सगळी लूट होते कशी, याला आम्ही दोषी आहे, सरकार दोषी नाही आहे. मला पत्रकार विचारायचे, बच्चू तुम्ही आंदोलन केलं, उपोषण केलं आणि याच्यामुळे काही सरकार तालावर येणार आहे का? म्हटलं बिलकुल तालावर येणार. आम्ही दोघंही जानकर साहेब असेल, मोहिते साहेब असेल किंवा देशमुख साहेब असेल, आम्ही सगळ्यांना जरी लढलो 4 जण मिळून, काही होणार नाही. जेव्हा शेतकरी म्हणून तुम्ही येणार ना तेव्हा सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चूचा दावा आहे. ही लढाई सगळ्यांची आहे. जाती पाती पार्टीचे बंधनं सोडून आम्हाला एकत्र व्हावं लागेल. आणि जेपर्यंत तुम्ही ते सगळे बंधनं सोडून येत नाही, तुम्ही राहा कुठल्याही पार्टीत, राहा कुठल्याही जातीत, तो काही म्हणायचं नाही. झेंडा कोणताही लावा, पिवळा लावा, हिरवा लावा, निळा लावा का हिरवा लावा का भगवा लावा, त्याचा आम्हाला काही लेनदेन नाही आहे. रंगाची लढाई नाही आहे. तो झेंडा बनतो ना त्या कापडापासून, आणि कापड जो कापूस बनतो ना तुम्हाला बाप शेतकरी पिकवतं, त्याला भाव नाही. झेंड्याला भाव आहे, झेंड्याच्या रंगाले भाव आहे, पण कापसाले भाव नाही भेटले. हा खरा तर प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जेपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमच्या लढण्यात काही अर्थ नाही. वैचारिक पातळी आम्ही पाहतोय, वैचारिक गाठ आमची पक्की झाली पाहिजे. विचाराची गाठ पक्की नाही म्हणून आमचं सगळं वाटोळं झालेलं आपल्याला. द्राक्ष उत्पादक आम्ही पाहतो, डाळिंब उत्पादक शेतकरी आहे. सरकारनं एक जरी नियोजन केलं असतं, निर्यातीसाठी जरी सबसिडी दिल्या असत्या, ज्या व्यवस्था आम्ही पाहतोय हिमाचल प्रदेशातल्या सरकारनं केलं, तिथं हळदीला हमी भाव दिला. पहिलं देशातलं पहिलं राज्य आहे हिमाचल प्रदेश. तिथं सगळ्यात जास्त हळद होत होती. त्या हळदीला 9,000 रुपये केंद्राची MSP नाही, राज्याची MSP आहे. आम्हाला काय झालं आजचा काल मी टीव्हीवर पाहत होते, मुख्यमंत्री एवढे लबाड बोलत होते.
एवढा लबाड बोलणारा देशातला पहिला मुख्यमंत्री देवाभाऊ असेल. एवढा लबाड बोलतो माणूस. काय बोलले का आम्ही आता सोयाबीनचे केंद्र सुरू करतोय. आता करतो आणि आता आम्ही प्रस्ताव पाठवला. म्हटलं भरणे मामाला मी फोन केला, लागला नाही. म्हटलं मामा थोडीशी तर भाजपचा विचार करा ना. तुमचा मुख्यमंत्री म्हणतोय आता प्रस्ताव पाठवला केंद्राला. 10 लाख टन आम्ही सोयाबीन खरेदी करण्याचा प्रस्ताव आता पाठवला. मोदीजीला जात कधी येईल आणि ते मंजूर कधी भेटल, मग खरेदी कधी सुरू होईल, तेपर्यंत सोयाबीन तर हातून चाललं हो तुमच्या. 3000 रुपये भावानं सोयाबीन विकावं लागले. आज मका 1500 विकावं लागतं तरी तुमची तडपायातल्या मस्तकात जात नाही. 15 रुपयासाठी भांडणारा 50 रुपयासाठी एखाद्या याटवाल्यानं पैसे कमी घेतले, जास्त घेतले तर भांडता तुम्ही. आणि तुम्हाला जाग्यावर चाट मारते. तुम्ही लढायलाच तयार नाही आहे. सुस्त बसले आहे तुम्ही, शांत आहे. कधी कधी तर तुम्हाला पण मला भीती वाटते का तुमच्या याच्यात जास्त वावरलं तर मी थंड नाही होऊन जा. कारण तुमच्या सभा घेता घेता मलाच थंड व्हायची वेळ आली. एवढे थंडे कशा हो आम्ही? काय कारण आहे? अरे आम्ही जर आज मेळावा घेतोय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं, महात्मा फुलेंच्या शेतकरी आसूड या पुस्तकामध्ये वाचा. कलम लिखने वाले भी कसे ही होते हैं, कलम लिखने वाले भी कसे ही होते हैं. मला आत्ता पटलं ते, आत्ता समजलं. मला वाटलं फक्त ते सुरा चालवणाराच कसं यायला, बोकड्या धरला कापला बलिदान केलं तो झाला कसे, असं नाहीये. लोक कलम से भी खून करते हैं. लिटण्यानं तर हजारो लोक मरते रे. सोयाबीनचं तेल आयात केलं मेलो ना, ते जीएमचं बोला घेतलं तेल. आम्हाला सोयाबीन जीएमचं बियाणं पेरू देत नाही आणि विदेशातलं सोयाबीनचं जीएमचं बियाणं तेल चालतंय आम्हाला, ते आम्ही खपून घेतोय. तो अमेरिकेवाला ट्रम्प यांच्या छातीवर बसतं आणि हे भाऊ नमाज पडते तुमची तिकडे. तिथे जातेकडे तुमची दादागिरी. का काय पटेंगे और कटेंगे. आणि आज मरणारा शेतकरी हा हिंदू नाही तर काय मुसलमान आहे का? तो सगळ्यात जास्त हिंदू आहे आणि तो निवडणुकीच्या वेळेस हिंदू होता. आता फक्त काय शेतकरी झालाय? लाज वाटायला पाहिजे साले हो तुम्हाला. केंद्रात सत्ता तुमची, राज्यात सत्ता तुमची आणि मरणारा शेतकरी सुद्धा बहुसंख्येनं हिंदू आहे. रोज मरतोय 12 ते 13-14 मेल्याशिवाय, आत्महत्या केल्याशिवाय या महाराष्ट्राचा दिवस जात नाही. आणि तरी सुद्धा आम्ही सोचताय, याचा राग जास्त आहे आम्हाला. मग तर तुमच्यावरच मोर्चा काढावा लागेल एखाद्या दिवशी तुमच्याकडे येऊ का तुम्ही का थंड व्हा म्हणून इतके. सरकारने हिंदू शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. मला एक सांगा, मी परभणीला गेलोय आणि परभणीला सचिन जाधवाची एक आत्महत्या मी सगळ्या सभेमध्ये खास करून सांगतोय. 3400 रुपयामध्ये सोयाबीन विकावं लागली आणि त्यातले अर्धे पैसे व्यापाऱ्यांना दिलेच नाही. अर्धे मागायला गेला तर व्यापाऱ्याने लात मारण डबल असं नाही. पोलीस स्टेशन मध्ये गेला, ठाणेदार म्हणतोय तो उद्योगपती आहे, व्यापारी आहे, त्याचा कसं काय कंप्लेंट घ्यायला आलाय. संपला विषय. पैसा मोठा आहे, याची प्रामाणिकता संपली. निराश झाला, आमदाराकडे गेला. व्यक्तिगत भानगडीत मी पडत नाही. एसटीत बसला, पॉयझन घेतलं, एसटीत खाली उतरला आणि मेला. बायकोले माहीत झालं आणि बायकोले माहीत झाल्यावर तिने पण पॉयझन घेतलं, ते मेली. पीएम केलं. पीएम मध्ये 7 महिन्याचं बाळ तिच्या पोटात होतं. अरे हे तर मोगलात तर नव्हतं, मोगलशाहीमध्ये नव्हतं रे असं. तुम्ही तिच्या पायावर, पोटावर पाय ठेवून चिरगून टाकलं तिचं पोट. एवढंच त्यानं मारलं. येले म्हणतात कलम कसं आहे. महात्मा फुलेनं जे लिहिलं ना ते नीट वाचा. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट, गंभीर गोष्ट काय, मी त्या गावात भेटायला गेलोय. निषेध नव्हता, राग नव्हता, कुठलाही द्वेष नव्हता, कुठल्याही प्रकारचा आवाज नव्हता. सगळे साले सुस्त बसले होते, कोणी बोलायला तयार नव्हता. साधं निषेधाचं बॅनर पण लावलं नव्हतं गावाल्यानं. आणि हाच तर किरप आमचा सचिन जाधव जातीच्या नावानं मेला असता ना, भगवा हिरवा किंवा निळा पिवळा घेऊन तर गावच्या गाव पेटवली असते आम्ही. एक गाव शिल्लक ठेवलं नसतं. पण जातीच्या नावानं मेला तर महत्व आहे. शेतकरी म्हणून मेला तर कुत्र्या मांजरासारखं मरताय तुम्ही. ही अवस्था आणून ठेवली आहे.
कारण इथं भावनेत हात घालता आला पाहिजे. जाती आणि धर्माची लढाई मोठी होऊ शकते. फक्त जानकर साहेब धनगराचे नेते म्हणून राहिले असते तर कदाचित ते आम्ही पाहतोय आजही मंत्रिमंडळात राहिले असते. पण त्यांना ते कबूल नाही. मी सगळ्यांचा नेता आहे, त्या शेतकऱ्याचा आहे, मजुराचा आहे आणि म्हणून मागं पडतं की काय अशी भीती वाटते आम्हाला. इथं जातीचे झेंडे घेऊन झाला तर माणूस मोठा आले वेळ लागत नाही. हिंदू खतरे में, मुसलमान खतरे में. साले 15 वर्ष तुमचं सत्ता आहे आणि हिंदू कसा काय खतऱ्यात आहे? तुम्ही काय आलू शिलाले बसले का तिकडे? ही नालायकी थांबवली पाहिजे. आम्ही सगळ्या इकडे पैसा नाही आहे का? गव्हर्नमेंट जवळ पैसा आहे. आत्ता 540 कोटी रुपये 0.01% ते आम्ही पाहतो तो कोणत्या नानवाल्याला दिला, बगर व्याजानं न मागता दिला. आम्ही बकरी घेतलं तर 18% व्याज आहे. सुषमा फायनान्स वाले जर तुम्ही पाहिले गावागावात फिरले ना 26% व्याजाचा दर जातो. 26% वसूल करतो तुमच्याकडून. रिलायन्स वाल्याचे आता 48,000 कोटी माफ केले. पैसा आहे. 7.5 लाख कोटीचं बजेट आहे. 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी फक्त शेतकऱ्यासाठी 9,000 कोटी ठेवले सरकारनं. 9,000. आणि बाजूनं तेलंगणा आहे 3.5 लाख कोटीचं बजेट आहे. 45,000 कोटी ठेवले. तिकडे माझ्या बाजूने MP तिथं भावांतर योजना सुरू केली. मका दर फेरला आणि हमी भाव जर 2400 असत आणि 1500 रुपयात मका विकावा लागला असेल तर उरलेले पैसे MP सरकार देतं. हे आमचे हुशार मुख्यमंत्री, सगळ्यात हुशार. फक्त पाळापाळीमध्ये, इकडल्या तिकडल्या गोट्या फिरवण्यामध्ये. शेतकरी म्हणून नाही, शेतकऱ्याच्या बाजूने म्हणून नाही. काय बोलले माहित आहे का? खरेदी केंद्र आता आम्ही प्रस्ताव पाठवला, आता तुमच्या नोंदी घेऊ. मक्यावाल्याचं तर बोललेच नाही, सोयाबीनचे बोलले. ते कलेक्टर कोणून ठेवला म्हणून आणि सांगितलं आम्ही का तर तुम्ही सुरू जर केलं नाही तर पालकमंत्र्याची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही. फोडू आम्ही. 350 पहिले गुन्हे दाखल आहे. अजूनही व्हायला काही हरकत नाही. मायनं पहिलेच सांगितलं तर 350 जमणार नाही, 1000 झाले पाहिजे. ही लढाई निवड राजकारणासाठी नाही आहे, लक्षात घ्या. आम्ही जे काय रक्ताचं पाणी करतोय, रात्रीचा दिवस करतोय, महाराष्ट्रभर फिरतोय, एक शेतकरी सुखी नाही. केळीवाला तुमच्या इकडला बरा असेल पण जळगाववाला मेला ना. 300 रुपये क्विंटलनं विकावं लागले केळी. हापूस आंबेवाला भेटलाय तिकडे. आम्ही तिकडे कोकणात गेलोय, तिकडे काजूवाला भेटलाय. मी 4थ्या वर्गात काजू खाल्ले होते. म्हटलं काजूवाला लई महाग चांगला असन, शेतकरी सुखी असन, तोही पाय घासून मरतोय तिकडे. शेतकरी नावाचा माणूस श्रीमंत होऊ शकत नाही तुम्ही असे राहिले तर. तुम्ही जर जाती पाती धर्मात जर भांडत राहिले तर तुमचं काही खरं नाही आहे. तुम्ही कधी उचलून नेन इथून तुमचं तुम्हालाच माहीत. एकही जण निवडणुकीच्या काळात भावाचं बोलत नाही. आमदार किंवा निवडणूकवाले जर गावात आले प्रचाराले, आम्ही कधी बोलतोय का हो मक्याले भाव भेटणार काय, डाळिंबासाठी काही योजना आहे का? हा शरद जोशीले पाडलं ना आम्ही, जीवाचं रान केलं बिचारांनी. काय कमी केलं शरद जोशी साहेबांनी? बाबासाहेबांना पाडलं, आंबेडकर साहेबांना. नाक घासून माफी मागावं पुढ्या राज्यानं. एवढ्या विद्वान माणूस पाडला आम्ही. शरद जोशी साहेब रान फिरले. तिकडलं आम्ही पाहतोय स्वित्झर्लंडचा नोकरी सोडून इकडे आले. रात्रीचा दिवस केला. स्वतःच्या घरावर आम्ही पाहतोय तुळशीपत्र ठेवलं. त्यांच्या पत्नी आत्महत्या करून मेल्या. आणि वर्धेत मात्र शेतकऱ्यानं पाडले. 34 वर्षाच्या पोरानं पाडले. कारण जातीचा नव्हता आहे. तुम्हाला जातीचा पाहिजे रे. जातीशिवाय पन्ना हालत नाही आमचं. कामाची आम्हाला गरज राहिली नाही. जात दाखवली का मतं जर भेटायला लागले तर कामासाठी आणि या सगळ्या लढाईसाठी लढण कोण लढणार आहे? ही लढाई सगळ्यांची आहे. आणि मग ती लढाई सगळ्यांची म्हणून आपण 28 तारखेला नागपूरला कर्जमुक्ती असेल, हमीभाव असेल, सगळ्या पिकावर मक्यावर 20% बोनस देतो म्हणे आमचे देवाभाऊ.
ज्वारीवर 20% देतो म्हणे, तुमच्या बाजरीवर देतो म्हणे 20%. हमी भावावरच खरेदी सुरू नाही, 20% तर लय दूरची गोष्ट आहे. म्हणजे हे असे बदमाश आहे का लग्नाची पत्रिक देतं पण तारीख टाकत नाही पत्रिकेवर, असे बदमाश आहे. यांनी जाहीर केलं होतं का 20% आम्ही देऊ, 20% बोनस द्यायचं तर सोडा, हमी भाव सुद्धा तुम्हाला भेटत नाही ज्वारीचा, बाजरीचा, मक्याचा, आणि तरी शांताय तुम्ही. याचं नवल असताय, उठाव लागल. जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही ढुंगणाखाली टेबल लावू चाल्यांच्या, कसं लावतोय ते आपण पाहू. पण ते लढावल्याशिवाय आता आमचा बाप आजोबा त्या कर्जात मेला, बाप कर्जात चाला, आणि आता नातू सुद्धा कर्जात मरेल. व्यवस्था एवढी वाईट आहे का तुम्ही गरीब राहावं, हे जगाचं राजकारण आहे. जेवढे ग्रामीण गाव खेडे गरीब राहील तेवढे भांडे घासाले मुंबईत माणसं सापडणार, बाया सापडणार. तुमच्या गरिबीतच श्रीमंताची व्यवस्था लागलेली आहे. ते बदलवायचं असेल तर भाऊ, आम्ही तुम्ही पक्ष, जात पात, पंथ बाजूला ठेवून मी शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे. मेंढपाळांचा विषय तेच आहे. मी कात्ता आले, मी काल होतो मेंढपाळांच्या वाड्यावर गेलो होते. बच्चे भाऊ तुम्ही यावेळेला आंदोलन केले, महादेवराव जानकर आले होते, 1.5 कोटी वाचले म्हणजे फक्त अमरावती जिल्ह्यातल्या मेंढपाळाचे 1.5 करोड रुपये वाचले. नाही तर हे फॉरेस्टवाले पैसे घ्यायचे चालू सर, आणि तू पैसे घे, तुला मारतो का नाही मारत तर. फक्त पैसे हातच समोर कर, हात ना तोडून नेन ना तिकडे, मग सांगतोय एक नहीं आला साला अंगावा. अगर हमको लुटते हो तो हम क्या लुटने देंगे आपको, इतना आसान है. ही लढाई अतिशय निकरीची लढणं आहे. मच्छीमार असून माझा दिव्यांगाची लढाई. अहो आम्ही जेव्हा लढाई सुरू केली दिव्यांगाची, तेव्हा 600 रुपये महिना होता, तो 1000 केला, 1000चा 1500 केला. आत्ता बसलोय आम्ही 2500 झाला. या पैशाची लढाई जिंकलो आम्ही. याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कोणी लढत नव्हतंय. कारण मताने न जास्त, एका गावात आहे किती 10-15, 10-15 मताने कोण चाटतं तिकडे, कोण जातंय. मला एक आमदार म्हणे कशाला लढत बसलं या दिव्यांगासाठी. म्हटलं भाऊ सगळे कामं राजकारणासाठी नाही करावं लागत, काही कामं आशीर्वादासाठी करता आले पाहिजे. जे पंढरपूरच्या मंदिरात भेटत नाही ना, तो आशीर्वाद आमच्या मागे उभा राहिला. त्या दिव्यांगाच्यासाठी लढलो म्हणून. तुमचे ग्रामीण आलं तर तुमचे वांदेच आहे. हे दादानं सांगितलं भैयासाहेबांना का लाईन पडतं. तुम्ही एक सांगा, आत्ता विद्युत कायदा आहे, त्यामध्ये शहरातली लाईन गेली तर 24 तासात दुरुस्त करा, आणि गावातली गेली तर 72 तासात. तुमची अवकात पा काय आहे, तुमच्या अवकात आहे असं वाटतं. तुमची काही अवकात नाही. गावातल्या लोकांना 40 लिटर पाणी जीवन प्राधिकरणचं, आणि नगरपालिकेवालेले 55 लिटर, आणि महानगरपालिकेला 1.25 लिटर, 1.25 लिटर. पाणी सगळं सारखं लागतं. पण गावात गेलं का पाणी कमी, शहरात गेलं का जास्त. गावातल्या घरकुल योजनेला फक्त 1.25 लाख रुपये, आणि शहरातल्या घरकुल योजनेला 2.5 लाख रुपये. तुमची काही शिल्लक राहिली नाही, कुछ नाही आहे तो. आणि असं जर राहिलं ना तर बायको वागवणार नाही तुम्हाला. शेतकऱ्याला हे कुठलं आणलंय, कशाला उभं राहिलं याच्या समोर, आपली अवकातच नाही हो. शहर आणि ग्रामीण अशा प्रकारची विषमता. मी सभागृहात बोललोय व अध्यक्ष महोदय, तुमच्या त्या वरती आहे ना सत्यमेव जयते लिहिलाय, हे कुठलं सत्य आहे, हे सगळं असत्य आहे. आणि आम्ही भांडलोय, अन्नत्याग आंदोलन केलं. आता आमच्या ग्रामीण भागातल्या घरकुलाला 2 लाख भेटायला लागले. हे पैशाची लढाई जिंकलो आम्ही. पैशाची लढाई जिंकता आली पाहिजे, आणि या हमी भावाची लढाई आम्हाला जिंकायची आहे. 28 तारखेला महादेवरावजी तर येणारच आहे. तुम्ही येणार का नाही येणार. इकूनच आवाज येते, हे यांचा आवाज कोणाचाच नाही आहे. काही कॅमेरे लागले का बीजेपी वाल्याचे. अरे येणार आहे का नाही आहे. 28 तारखेला पूर्ण नागपूर जाम करून टाकायचं आहे. बच्चूकडचं नेतृत्व म्हणून नाही, आम्ही तुमच्या नेतृत्वात लढायला तयार आहोत. शेतकरी म्हणून, शेतकरी म्हणून लढायला तयार आहोत. आणि तुम्ही जर 28 तारखेला मुक्कामी यायचं आहे. पंजाबचा शेतकरी 1.5 वर्ष लढला, 1.5 वर्ष. 750 लोक जागावर मेले पण हटला नाही. जे मोदीजी म्हणायचे
का कायद्यातला एकही शब्द कमी करणार नाही. मोदी जी को झुकना पड़ा और पंजाब का किसान वहां विजयी हुआ. 1.5 वर्ष ऊन वारा पाऊस अंगावर घेतला आणि आम्ही 2 तास लेट झाली तर सभा चला घरी. काय घरी? काय हेमा मालिनी येऊन बसली का? चला घरी. आम्हाला थांबायला तयारीच नाही. थांबावं लागेल, रेटावं लागेल. 300 दिवस शेतीत काम करतोय, 15 दिवस रस्त्यावरून काम करा. पहा कशी मजा येते. तर संख्या आमची जास्त आहो. 18 कोटीमध्ये 10 कोटी आम्ही आहो. 18 कोटीमध्ये 10 कोटीतला एक जरी रस्त्यावर आला ना, मी सांगतोय हे वाद जाईन. दादा गिदा चल कहा से आया तू? पैशाचं सोंग करता येत नाही. मराले काले बसला तिथं? पैशाचं सोंग करता येत नाही तर सकाळी उठून सोंग करता आलं तुम्हाला? 7 वाजता दिसले टीव्हीवर शपथ घेताना. आता सोंग नाही करताय? सोंगळ्यानंच सांगा मला सोंग करता येत नाही. हा धंदा सगळा आम्ही पाहतोय. आर पारची लढाई लढायची आहे. आणि आम्ही महादेवराव जानकर आम्ही असन, राजूजी शेट्टी असन, नवलेजी असन, बच्चूकडून मेला तरी बेहतर, पण आम्ही आंदोलन माग घेणार नाही. ताकदीनं आम्ही ते लढू. कुछ भी हो जाए. हे जाती पातीचे सगळ्या भानगडी तुम्ही उभे करा, पण शेतकरी म्हणून जेव्हा बाहेर निघाल तेव्हा तुम्हाला सगळं आम्ही सांगतोय तुम्हाला आवरणं कठीण होऊन जाईल. तुम्ही थांबू शकणार नाही लढाई. आरक्षणामध्ये जे लढाई तुम्ही सुरू केली, तुम्ही जे काही डोकं वापरलं, सगळ्या प्रवर्गात लढाई सुरू करून टाकली. एकही प्रवर्ग सोडला नाही. सगळ्या याच्यात भानगडी सुरू केल्या. 4.5 लाख आम्ही पाहतो नोकऱ्या लागल येत्या 20 ते 30 वर्षात. 4.5 लाख. 4.5 लाख मध्ये एका 1500 घरामागे एकाने नोकरी लागत. 18 कोटी आहे आमची जनता. 18 करोड मध्ये 1500 मधून एका जणाला नोकरी भेटणार आहे. ती लढाई लढलोच पाहिजे, काही विषय नाही आहे. पण त्या लढाईपेक्षा आमची हमीभावाची लढाई महत्वाची आहे. ते जर भाव भेटले तर अख्खं गाव सुखी होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी ही लढाई मोठी करायची आहे. आपण सर्वजण खरं तर एवढ्या संख्येनं आले. दोनही एकूण आहे. याय बाजून आहे, याय समोर पण आहे. पूर्ण व्ही आहे. आणि या आंदोलनाचा व्ही आहे. हा विजयाचा व्ही आहे. आपलं आंदोलन सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची शेवटची सभा आहे. म्हणजे मी 150 सभा घेतल्या, ते 191 सभा इथं आम्ही समाप्त करतोय. आता डायरेक्ट आंदोलनच आहे. इथून गेल्यावर मला इथं यायला 11 तास लागले. पंढरपुरातून आलो, फसलो आम्ही. 2 ट्रक आडवे आले, 1 तास तिथंच गेला. पंढरपूर पुरा महाराष्ट्र तिथं येते. दरवर्षी 1000 कोटी टाकतोय, पण अजूनही रस्ते पाहिले तर खड्ड्याशिवाय दिसत नाही. या सगळ्या व्यवस्थेमध्ये 150 सभा 151 सभा इथे घेतोय. 8 दिवस उपोषणाला बसलोय. 200-300 किलोमीटर पायी चढलोय. आणि आता रायगडाचं उपोषण सुरू केलं. तिथं आम्ही 3 दिवस बसलोय. आता हा शेवटचा समारोप आहे. म्हणजे तुम्ही जर आले नाही तर हे 7 महिन्याची मेहनत सगळी झिरो होऊन जात आहे. आता ते तुमच्यावर आहे. हो, बच्चू कडूले काही दादा म्हणत होते आमचे जानकर दादा का मुख्यमंत्री, मला मुख्यमंत्री वगैरे काही व्हायचं नाही. बच्चू कडू म्हणजे लय झालं हो आमच्यासाठी. का आमदार की जरूरत आहे. अरे आमदार असताना बाहेर निघता येत नव्हतं. आता पडलं म्हणून बाहेर निघता येतो. अब मजा आएगी ना, अब मजा आएगी. त्याच्यानं ते मुख्यमंत्री आम्ही सगळे जानकर सभाकडे देऊन देतो. राजकारण त्यांनी करावं, आंदोलन आम्ही करावं. आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून जरी राहिला आयुष्यभर बहुत हो गया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भक्त छत्रपती शिवरायांचे आहे, बाबासाहेबांचे आहे. मला अहिल्यादेवी होळकरांचं शेवटचं वाक्य सांगतोय. 9 वर्षाच्या अहिल्यादेवी होळकर जेव्हा मल्हारराव मंदिर बांधायला जातं तेव्हा ते अजूनही डोक्यातून जात नाही राव. मंदिर बांधता बांधता त्या विहिरीला पाणी लागतंय आणि अहिल्यादेवी म्हणतंय मल्हारराव आता महादेवाच्या मंदिराची गरज नाही. आमच्या भगिनी 3-3 किलोमीटरवर पाण्यासाठी जात आहे. ते मंदिर बांधू नका, विहीर बांधा मल्हारराव, म्हणजे आमच्या गावाची ताण बाबा. हा विचार घेऊन चलता आला पाहिजे. जिजाऊनं आपले लेख 3 संभाजी गमावले. पहिला संभाजी देर गमावला, दुसरा संभाजी पोर गमावलं, तिसरा संभाजी नातू गमावला. तरी जिजा मागं हटली नाही.
ही रयतेचे कसे राजे असले पाहिजे, रयतेचं हित कसं पाहिलं पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून महापुरुषांच्या नावानं जातीचं राजकारण केल्यापेक्षा त्यांच्या विचाराचं राजकारण झालं पाहिजे. आणि जेव्हा विचाराचं राजकारण होईल तेव्हा का मी सांगतोय सगळी परिपाठ बदललेला दिसत. आमचं राज्य आहे, बडीचं राज्य आहे. विष्णूनं अवतार घेतला वामनाचा आणि वामनानं बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि पातळात घातला. कित्येक वर्षाची कथा आहे का हकीकत आहे मला माहिती नाही, पण आजही पातळ्यातच मरतोच. तुम्ही लुटासाठी ठेवलंय. कोण म्हणते तुमच्यासाठी देश चालतोय म्हणून? तुम्ही देशात लुटासाठी ठेवलेला वर्ग आहे, लक्षात घ्या. रात्रभर झोपून विचार करा, मला फोन करा. नाही समजलं तर मी तुम्हाला स्पेशल दिवस देतोय, सांगतोय तुम्हाला समजून. तुम्ही लुटासाठी आहे. किसान शेतकरी म्हणजे लुटो, चेतना लुटणार लुटणार लुटो सगळे ऐकून. या सगळ्या शेतीच्या मध्ये बियाणे कंपन्या उभ्या राहिल्या, खताच्या कंपन्या उभ्या राहिल्या, औषधीच्या कंपन्या उभ्या राहिल्या, अवजाराच्या कंपन्या उभ्या राहिल्या. शेतकरी उभा नाही राहिला, राजकारणी माणूस उभा राहिला. शेतीच्या प्रश्न शेतकरी नाही उभा राहिला. आणि शेतकरी उभा करायचा असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. 28 तारखेला यायचं आहे सगळ्यांना मजबूत. पण जोड्याने एकदा नारा देऊ नाही. आता सपने लंके साहेब वाट पाहायची गरज नाही. हा ठीक आहे. एकदा जय जवान. थोडा हात वरती करा. बीजेपीचे असले तरी काय अर्थ आहे, 5-10 मिनिटं करा ना. जय जवान, अरे जय जवान. धन्यवाद भाऊ. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आपल्याला मोबाईलवर, आता ते आले पण अर्धा तास लागेल. बच्चू भाऊ संपलं त्यामुळे ते मोबाईलवर बोलतील. हा लगेच आहे, बोला. मी सर्वप्रथम उपस्थितांची आणि व्यासपीठावरील सर्व नेते मंडळींची देणी व्यक्त करतो की मला ट्रॅफिकच्या कारणामुळे आणि काही ठिकाणी रस्त्याचे काम चालू असल्यामुळे मी वेळ पोहोचू शकत नाही. तर मला अजून 1 तासाचा वेळ दाखवत आहे, त्यामुळे मी फोनवर त्या ठिकाणी आपल्याला संबोधित करतो. आपले सर्वांचे नेते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी ज्याने गेले 4 ते 5 महिन्यापासून आपला पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक वाहनावर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका असणारे आपले नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आपल्या सर्वसामान्यांचा आधार म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो असे महादेवजी जानकर साहेब. दुसरे आमचे सहकारी आणि सहकार क्षेत्र असो किंवा शेतकऱ्यांच्या बाबत नेहमी प्रत्येकाला मदत करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहतो असे खासदार धैर्यशील भैया बाबासाहेबजी देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो लढा उभा केला आहे, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला पाहिजे. शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की बच्चू कडू साहेबांनी जी थिंगी म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केली त्याचा वनवा पेटवण्यासाठी आपण सर्वांनी त्या सर्वांच्या पाठीशी उभा राहणं हे काम आपलं सर्वांचे काम आहे. कारण शेतकऱ्यांना हे सरकार जर आपण पाहिलं तर शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकरी हा आपला सर्वांचा अन्नदाता आहे आणि तो अन्नदाताच आज उपासमारीची वेळ आली आणि त्या अन्नदात्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी एकत्रितीने एकत्र येणं गरजेचं आहे. आणि आज आपण अतिशय चांगला शेतकऱ्यांचा मोर्चा ठिकाणी काढला. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या पुढील कालखंडामध्ये असंच ताकदीने सर्वांनी एकत्र राहतो. मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो ना त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय शेतकरी. धन्यवाद. धन्यवाद लंके साहेब. या ठिकाणी वाढदिवस एका कार्यकर्ते